न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. जीवन म्हणजे 1000-2000 कोटींचं पॅकेज नाही. आयुष्य म्हणजे कंपनी नाही. आयुष्य म्हणजे तुम्ही किती तास काम करता यालाही महत्त्व नाही. आम्ही यश शोधतो, समाधान नाही. 40% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला 60% गुण मिळाले तर ते यश नाही. यश म्हणजे खिशात ठेवता येईल अशीही गोष्ट नाही. यश म्हणजे आकाशात पकडता येण्यासारखी गोष्ट नाही. सध्याची पिढी हे राष्ट्राचे भविष्य आहे. राष्ट्र आणि पृथ्वी आधी येतात आणि मग सगळं बाकी काही. तुम्ही नोकरी देणारे बनता, नोकरी घेणारे नाही. प्रवेश ज्ञानासाठी आहे आणि प्रस्थान सेवेसाठी आहे असं मत तारक मेहता का उलटा चष्मा या टीव्ही मालिकेतील अभिनेता, आंतरराष्ट्रीय कवी आणि लेखक शैलेश लोढा यांनी व्यक्त केले. आज डॉक्टर डी.वाय. पाटील बी-स्कूलच्या 5व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून श्री शैलेश लोढा बोलत होते. भारत पेचे संचालक अश्नीर ग्रोव्हर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संबोधित केले. यावेळी भारत पेचे माजी संचालक अश्नीर ग्रोव्हर, डॉक्टर सोमनाथ पाटील प्र कुलगुरू, डॉक्टर डी.वाय. पाटील, ज्ञानप्रसाद विद्यापीठ, डॉक्टर रोहानी पाटील, कार्यकारी संचालक डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल, डॉक्टर अमोल गावंडे, डॉक्टर व्यासपीठावर संचालक डॉक्टर डी.वाय. पाटील बी स्कूलचे पुणे आदी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते PGDM पदवी प्रदान करण्यात आली. डॉक्टर डी.वाय. पाटील बी स्कूलचे संचालक डॉक्टर अमोल गावंडे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करताना सांगितले की यावर्षी 84% विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी आणि समाज घडवण्यासाठी केला पाहिजे. डॉक्टर अर्पित त्रिवेदी आणि स्तुती शुक्ला यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीन डॉक्टर अतुल कुमार आणि त्यांच्या टीमने परिश्रम घेतले. पूछना बड़ा आवश्यक है और जिंदगी में भी अगर आगे बढ़ना है तो पूछना बहुत आवश्यक है. आस्क, शर्माइए मत, घबराइए मत. आज आप यहां से एक कागज का टुकड़ा जिसे डिग्री कहते हैं लेके नहीं निकलेंगे. आप अपने वो 3-4 साल लेके निकलेंगे, 5 साल लेके निकलेंगे जो आपकी जिंदगी में सबसे बड़ा महत्वपूर्ण परिवर्तन ला सकते हैं. जब आप यहाँ से निकलेंगे आपके पास एक सपनों की उड़ान होगी. जब आप यहाँ से निकलेंगे तो मुझे तो लगता है कई लोग सोच रहे होंगे कि जो DPU लिखा हुआ है इट्स डायरेक्ट पाथ टू यूनिकॉर्न. लेकिन मैं यही कहना चाहता हूं कि जिंदगी यूनिकॉर्न नहीं है. जिंदगी 1000-2000 करोड़ की कंपनी नहीं है. जिंदगी 1-2 करोड़ का पैकेज नहीं है. जिंदगी हफ्ते में कितने घंटे काम करना ये नहीं है. जिंदगी इससे कहीं बढ़कर है. जिंदगी आपको वो सिखाएगी जो आपने अब तक सीखा नहीं है. ज्ञानार्थ प्रवेश, सेवार्थ प्रस्थान. अब आप जब निकलेंगे तो आप सपने तो आपके पास सब होंगे, लेकिन सोचिए कि हम डिग्री लेते हैं तो चाहते हैं कि तुरंत हम कोई कंपनी खड़ी कर लें, तुरंत हम कोई ऐसी जॉब कर लें जहां हमारा पैकेज बहुत बड़ा हो. हम सफलताएं ढूंढते हैं, हम संतुष्टि नहीं ढूंढते. आज आपको यह तय करना है कि यहां से निकलने के बाद आपको सफलता पानी है या संतुष्टि पानी है. सफलता आवश्यक है या संतुष्टि आवश्यक है. और सफलता की परिभाषाएं तो बड़ी व्यक्तिगत होती हैं. हो सकता है अंबानी साहब के लिए 100 करोड़ सफलता नहीं हो. कैसे होगी? जो दुनिया सबसे अमीर आदमी है, हो सकता है कोई व्यक्ति जो सुबह से 200 रुपये कमाता हो, उसे अगर 1000 मिल जाए तो शायद उसके लिए वो बहुत बड़ी सफलता होगी. जिसके कभी 40 से ऊपर नंबर नहीं आते, उसको 60 मिल जाए तो उसके लिए सफलता होगी. और जिसके 90 आते हैं उसे 80 मिल जाए तो शायद सफलता नहीं होगी. सफलता इतनी छोटी नहीं होती कि आप जेब में डाल के चलते बने. इतनी बड़ी नहीं होती कि उसे आसमान संभाल न सके. सफलताएं बड़ी व्यक्तिगत होती है. अपनी सफलताएं खुद तय कीजिए, अपनी संतुष्टि खुद तय कीजिए. उसके लिए बहुत जरूरी है सपने देखना. सपने देखिए, लेकिन अगर आप ड्रीम करते हैं तो फिर डेडिकेशन रखना भी बहुत आवश्यक है. वो डेडिकेशन होना चाहिए कि मैं इसे कैसे पूरा करूं. मोटिवेशनल स्पीच में आप बहुत देखते होंगे लोग कि बहुत अच्छा हम ऐसा करते हैं, वैसा करते हैं, यू कैन डू इट. मैं भी कहता हूं यू कैन डू इट, लेकिन उसके पहले भीतर झांकिए, अपने आप को इवैल्यूएट कीजिए कि मैं क्या कर सकता हूं, मुझे क्या करना है और मुझसे क्या संभव हो पाएगा. लेकिन रही बात सोसाइटी और कंट्री की, मैं यहाँ मेरे दोस्त से थोड़ा सा डिफर करूंगा, क्योंकि जिंदगी में आप कुछ भी करें, वतन सबसे पहले है. जिंदगी में आप कुछ भी करें, ये धरती सबसे पहले है. आप जो कुछ कर रहे हैं अपने लिए तो कर रहे हैं, लेकिन उसके पहले वो जरूर करें जो राष्ट्र कहता है. क्योंकि टूटने और बिखरने का चलन मांग लिया हमने, हालात से शीशे का बदन मांग लिया. हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पे, लोग दौलत पे गिरे, हमने वतन मांग लिया. ये जो
जवाबदार छात्रों को नहीं देखता, मैं भारत के भविष्य को देखता हूं। आपके कांधों पर टिके हिंदुस्तान की तस्वीर को देखता हूं, उसके लक्ष्य को देखता हूं। मुझे बहुत उम्मीद है आपके साथ। आपकी भाषाएं समकालीन हो सकती है, लेकिन आप उतना ही सोचते हैं देश के लिए जो मैं अपने जमाने में आपकी उम्र में सोचा करता हूं। बालकवि बैरागी कहते हैं, जब इस पीढ़ी को कहा जाता है कि ये पीढ़ी काम नहीं करती, ये पीढ़ी पथभ्रष्ट हो चुकी है, तो मुझे उनकी कुछ पंक्तियां याद आती है। मैं इस पीढ़ी में बहुत विश्वास रखता हूं, उनका समर्थक हूं। वो कहते हैं कि क्या कहा अंधेरा जीत गया, और क्या कहा उजाला हार गया, और क्या कहा सूरज के सारे ही कुनबे को लकवा मार गया। नहीं नहीं, ये झूठ बात है, साजिश है, मक्कारी है, और इस पीढ़ी को आवारा कहना गुस्ताखी है, गद्दारी है। ये पीढ़ी कुछ भी हो सकती है, लेकिन राष्ट्र सबसे पहले, उसके सिवाय कुछ नहीं। तीसरी क्लास के अंदर बच्चों को पढ़ाया जा रहा था, दूसरी क्लास में एक टीचर आया, बहुत कहीं पहले, आज से 20-25 साल पहले मैंने टेलीविजन पे कहानी सुनाई थी। दूसरी क्लास की मॉनिटरिंग क्लास में बच्चा आया, तो टीचर ने उसे हिंदुस्तान का नक्शा दिया बच्चों का, इस नक्शे को फाड़ दो और जो सबसे पहले जोड़ के देगा मैं उसे इनाम दूंगा। 5 सेकंड में एक बच्चे ने हाथ खड़ा कर लिया, बोले सर मैंने नक्शा जोड़ दिया। बोले कैसे किया? बोले मैंने कुछ नहीं किया, मैंने नक्शे को फाड़ा, उसको पलटा, नक्शे के पीछे एक आदमी बना हुआ था, मैं आदमी को जोड़ता चला गया, हिंदुस्तान अपने आप जोड़ता चला गया। 5वा जो दीक्षांत समारंभ होत आहे कित्याही विद्यार्थ्यांना आज पदवी दिली जाणार आहे आणि ह्या विद्यार्थ्यांकडून आपली काय अपेक्षा आहे, म्हणजे इथून पुढे आता शैक्षणिक जीवनातून हे विद्यार्थी व्यावहारिक जीवनात जाणार आहेत आणि जरी ते शैक्षणिक जीवनातला नॉलेज आहे त्याचा त्यांना कितपर्यंत उपयोग होऊ शकतो त्यांच्या व्यवहारात? सर, आता 300 मुलांचा दीक्षांत समारंभ आहे. दिस इज द 5th कन्व्होकेशन सेरेमनी आहे आपल्या इन्स्टिट्यूटची. आणि तुम्ही जर बघाल तर आपण हे फार ट्रेडिशनल पद्धतीने ही सेरेमनी, हा जो कार्यक्रम आहे हा आपण हे करतो, सेलिब्रेट करतो. आणि आता हे 300 मुलं ज्या व्यावहारिक जीवनात जातील किंवा कॉर्पोरेटमध्ये जातील, काही लोक त्यांचे स्वतःचे व्यवसाय वगैरे सुरू करतील, तर आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केला आहे की त्यांना सर्व गोष्टींचं नॉलेज, सर्व गोष्टींचं शिक्षण अशा प्रकारे देण्यात यावं की ते कुठेही जीवनात कुठल्याही मार्गाने जरी पुढे जायचा त्यांनी प्रयत्न केला, नोकरीत गेले किंवा त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला, तर ते आर प्रिपेअर्ड. ते स्वतः फार आत्मविश्वास त्यांच्यात आम्ही तो टाकण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. सर, एक अकाउंटेबिलिटी असते, ती स्वतःच्या प्रती असते, सोसायटीच्या प्रती पण असते. ह्या विद्यार्थ्यांनी कशी सोसायटीच्या प्रती अकाउंटेबिलिटी ठेवला पाहिजे जेव्हा यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये? सर, आपण ज्या व्हॅल्यूज आणि प्रिन्सिपल्सबद्दल बोलतो नेहमी शिक्षण क्षेत्रात, त्याच्यावर आम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने काम केलं. आमच्याकडे आपण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता हा एक कोर्स देतो मुलांना, जो 1 क्रेडिटचा कोर्स आहे, जो बाकी बऱ्याच इन्स्टिट्यूटमध्ये अजूनही दिला जात नाही. तर आपण फोकस करतो मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स थ्रू भगवद्गीता. आपण शिवचरित्रातल्या पण मॅनेजमेंट प्रिन्सिपल्सवर आपण फोकस करत आलो आहे, जेणेकरून त्यांचे जडणघडण अशा प्रकारे त्यांचा पाया इतका मजबूत करायचा प्रयत्न करतो आहे आपण की त्यांची अकाउंटेबिलिटी ऑटोमॅटिकली त्यांना तो एक हे राहील कॉन्शियसमध्ये त्यांच्या की आपल्या काहीतरी जबाबदारी आहे आपल्या समाजासाठी किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यात. सर, प्लेसमेंट बद्दल आपल्याला काय स्टेटस आहे? सर, 100% हे काय आहे? आपल्याकडे 100% प्लेसमेंट आपण पूर्ण प्रयत्न करतो सर. पण काही लोक कधीतरी त्यांच्या उद्योग व्यवसायाकडे वळलेले असतात, काही लोकांचे फॅमिली बिझनेस असतात, तर मोर दॅन 90% आपल्याकडे प्लेसमेंट झालेलं असतं. जे मुलं प्लेसमेंटसाठी रजिस्टर करतात त्यांच्या सगळ्यांच्या प्लेसमेंट आपल्याकडे आपण खूप चांगल्या ज्यांना मिळत नसेल त्यांना आपण कसं मदत करतो? आपण त्यांच्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस घेतो सर, त्यांच्यासाठी कम्युनिकेशनवर काम करतो, त्यांच्या कॉन्फिडन्स बिल्डिंगवर. आपल्याकडे एक सायकोलॉजी डिपार्टमेंट आहे प्रॉपर, जे बाकी मॅनेजमेंट कॉलेजमध्ये फार कमी बघायला मिळतं आजकाल. त्याच्यामध्ये आमच्याकडे 4 फुल टाईम फॅकल्टीज आहेत. ॲज अ काउन्सिलर ते मुलांना गाईड करत राहतात आणि त्यांना त्यांच्या पूर्ण त्यांना दिशा दाखवायचा ते प्रामाणिक प्रयत्न करतात. To share my experience at Dr. D.Y. Patil B School, and I'm really surprised that I've been awarded as topper of financial management. And recently I'm working in Merck's GSC, and I'll continue with my work as well, where I'm an accounting associate. And I'm really happy that all the faculties are really very friendly, and they help you at any time, and they help a lot. They give us practical exposure which helps to experience, which helps to gain knowledge as well as get the practical exposure. Singh Sulyan, and today I have been awarded as a topper of human resource management. There is no need to say that I am extremely happy and surprised as well. So yeah, thank you, especially for the management of the college. उन्होंने मेरा बहुत हेल्प किया है
The placement section here is extremely helpful and supportive. They provide, they go beyond the limits and help you in your placements. They support you. The management here, the faculty here is very friendly. You won't even feel like it is a college, it is a family. They'll help you in everything that you need. And I want to also thank my family that they have trusted me, they had faith in me, and I also want to thank the Almighty for blessing me with this. What is your future aim? Future aim will basically be business, I think. So अभी तक के लिए तो business है. I really look forward to gain more experience in this field and then go forward with much better plan for the business, I would say. So अभी के लिए बिजनेस. आने वाले स्टूडेंट के लिए आप क्या कहना चाहेंगे? स्टूडेंट्स के लिए मेरा ये कहना है कि कीप वर्किंग हार्ड. स्पेशली डिसिप्लिन जो है वो नहीं छोड़ना चाहिए. हम जो कर रहे हैं उस पर ट्रस्ट करो, भगवान पे भरोसा रखो और स्पेशली कॉलेज पे भरोसा रखो. वो हमेशा आपको बेस्ट ही देंगे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.